हरिओम. आज गुरुवार 2 एप्रिल 2026 हनुमान जन्मोत्सव. शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी तिथीप्रमाणे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आजच्या प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की सत्संगतीचे 2 प्रकार. ऐकूया. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत 2 प्रकाराने होऊ शकते. एक संतांच्या देहाची आणि दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणं फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणं कठीण असतं ना. आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली तर त्याच्या संगतीपासून नुकसान ठरलेलं. म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेले साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा भोंदू साधू काय कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरं आणि बरोबर असेल तेच सांगणार. तो भोंदू असला तरी आपला भोंदूपणा लपवण्याकरता जे बरोबर असेल तेच सांगणं त्याला जरुरीच आहे. साधकाने शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचं काम होतं. खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैववशात प्राप्त झाला तर मात्र काम बैमालूम होतो. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो त्या वाहनाचा वेग हा आपला वेग असतो. फक्त त्या वाहनात निश्चल बसून राहणं एवढंच आपलं काम. तसे आपण खऱ्या संतांजवळ नुसतं पडून राहावं. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीशी नसते, नुसतं अस्तित्व असतं. त्यामुळे अहंकाराला वाव न राहून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. तुकाराम महाराज यांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असं म्हटलं, पण संत संगती दे असं म्हटलं. संत संगाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीला स्थिरता ठेवणं हे फक्त नामानेच साधतं. नाम जरूर तेवढं ठेवतं आणि बाकीचं नष्ट करून टाकतं. पण अनन्य भावाने नाम घ्यावे. नाम घेता घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. सत्संगतीत कष्टाशिवाय ईश्वर प्राप्ती होते. संत संगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होतं. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडतं. म्हणून प्रयत्नाने संत संगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. सत्संगतीत राहून नाम घेतलं तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर पडता येतं. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.